नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सरळ सेवेच्या सिरीजमधील इतिहास या टॉपिकमधील इतिहास शालेय 8वी ते 12वी या सिरीजमधील आपण आज 27वा भाग बघणार आहोत. बघा, ललित विस्तार सूत्र या बौद्ध ग्रंथात एकूण डॅश डॅश भारतीय लिप्यांची यादी दिली आहे तर 64. बलबनच्या दरबारात डॅश डॅश राजकवी होता तर अमीर खुसरो. इस्लामी शैलीच्या इमारती बांधणारा डॅश डॅश हा पहिला शासक कोण? कुतुबुद्दीन ऐबक. डॅश डॅश नावाच्या राज्याच्या कारकिर्दीपासून चोळांची सत्ता विस्तारित झाली तर विजयालय नावाच्या राज्याच्या कारकिर्दीपासून चोळांची सत्ता विस्तारित झाली. विजयालय नावाच्या राजाच्या कारकिर्दीपासून. डॅश डॅश हा दिल्लीचा पहिला सुलतान कुतुबुद्दीन ऐबक. मध्य आशियातील मंगोल सत्ताधीश डॅश डॅश याने नासिरुद्दीन महमूद याचा पराभव करून भारतातील तुघलक घराण्याची सत्ता संपुष्टात आणली तर तैमूर याने. मध्य आशियातील मंगोल सत्ताधीश तैमूर याने नासिरुद्दीन महमूद याचा पराभव करून भारतातील तुघलक घराण्याची सत्ता संपुष्टात आणली. मध्य आशियातील मंगोल सत्ताधीश तैमूर याने नासिरुद्दीन महमूद याचा पराभव करून भारतातील तुघलक घराण्याची सत्ता संपुष्टात आणली. पुढे बघा, मोठ्या संख्येने कायमस्वरूपी खडे सैन्य उभारणारा डॅश डॅश हा पहिला सुलतान होय तर कोण? अल्लाउद्दीन खिलजी. पुढे बघा, हे वर्ष चुकलेलं आहे. 1526 इथे कन्सिडर करा. इसवी सन म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक आहे, आकडे मागे पुढे झालेत. इसवी सन 1526 मध्ये लढाईत इब्राहिम लोदीचा पराभव झाल्याने भारतात मुघलांची सत्ता प्रस्थापित झाली तर पानिपतचा पहिला लढाई. ठीक आहे. सुलतानशाहीच्या काळात नाण्यांच्या वजनासाठी डॅश डॅश हे प्रमाण प्रचलित झाले तर तोळा. सुलतानशाहीच्या काळात नाण्यांच्या वजनासाठी तोळा हे प्रमाण प्रचलित झाले. फारसी, अरबी व तुर्की या भाषांच्या एकत्रीकरणातून डॅश डॅश ही नवी भाषा दक्षिण भारतात उदयास आली तर उर्दू. फारसी, अरबी व तुर्की या भाषांच्या एकत्रीकरणातून उर्दू ही नवी भाषा दक्षिण भारतात उदयास आली. हरिहर व बुक्क यांनी डॅश डॅश या नवीन राज्याची इसवी सन 1336 मध्ये स्थापना केली तर विजयनगर. हरिहर आणि बुक्क यांनी विजयनगर या नवीन राज्याची इसवी सन 1336 मध्ये स्थापना केली. आमुक्तमाल्यदा हा राजनीतिविषयक ग्रंथ डॅश डॅश याने लिहिला तर कृष्णदेवराय. बहामनी राजसत्तेच्या कालखंडात डॅश डॅश या वजीराने सत्ता अधिक प्रबळ केली तर महमूद गवान. बहामनी राजसत्तेच्या कालखंडात महमूद गवान या वजीराने सत्ता अधिक प्रबळ केली. पुढे बघा, इसवी सन 1565 मध्ये झालेल्या तालिकोटच्या लढाईत विजयनगरच्या रामरायाचा पराभव होऊन ते साम्राज्य नष्ट झाले. तालिकोटची लढाई कोणती? इसवी सन 1565 मध्ये झालेली. त्यात काय झालं? विजयनगरच्या रामरायाचा पराभव होऊन साम्राज्य नष्ट झाले. कोणत्या लढाईने? तालिकोटच्या. हसन गंगू याने कर्नाटक राज्यातील डॅश डॅश येथे बहामनी राज्याची राजधानी स्थापन केली होती तर गुलबर्गा येथे. हसन गंगू याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे बहामनी राज्याची राजधानी स्थापन केली होती. मुघल बादशाह बाबर याचा जन्म डॅश डॅश येथे झाला तर उझबेकिस्तान. मुघल बादशाह हुमायूं याचा पराभव डॅश डॅश याने केला तर शेरशाह सुरी किंवा शेरशाह सूर्याने हुमायूं याचा पराभव केला. अकबरनामा हा ग्रंथ डॅश डॅश याने लिहिला तर अबुल फजल याने. मेवाड अधिपती डॅश डॅश यांच्याकडून अकबराला तीव्र विरोध झाल्यामुळे त्याला मेवाड शेवटपर्यंत जिंकता आले नाही तर कोण? मेवाड अधिपती महाराणा प्रताप यांच्याकडून अकबराला तीव्र विरोध झाल्यामुळे त्याला मेवाड शेवटपर्यंत जिंकता आले नाही. पुढे बघा, मेवाडचा राजा डॅश डॅश याच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या राजपूत राजांचा बाबराने खानवाच्या लढाईत पराभव केला तर राणा संग. मेवाडचा राजा राणा संग याच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या राजपूत राजांचा बाबराने खानवाच्या लढाईत पराभव केला. मुघलांचे डॅश डॅश हे अंतर्गत तसेच परदेशी व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र होते तर सुरत. डॅश डॅश हे मुघल काळातील कापड रंगविण्यासाठी लागणाऱ्या रंगाचे उत्पादन करणारे प्रमुख शहर होते तर आग्रा. आग्रा हे मुघल काळातील कापड रंगविण्यासाठी लागणाऱ्या रंगाचे उत्पादन करणारे प्रमुख शहर होते. मुघल काळात डॅश डॅश प्रांत कागद निर्मितीसाठी प्रसिद्ध होता तर बिहार. मुघल राजवटीत डॅश डॅश कागद पांढरा शुभ्र म्हणून प्रसिद्ध होता तर सियालकोटचा कागद पांढरा शुभ्र म्हणून प्रसिद्ध होता. पुढे बघा, सुलतान
डॅश डॅश हा बाबराशी झालेल्या युद्धात ठार झाल्यानंतर दिल्लीची सुलतानशाही संपुष्टात येऊन मुघलशाहीचा अंमल सुरू झाला. तो कोण? सुलतान इब्राहिम लोदी हा बाबराशी झालेल्या युद्धात ठार झाल्यानंतर दिल्लीची सुलतानशाही संपुष्टात येऊन मुघलशाहीचा अंमल सुरू झाला. 1526 पहिलं पानिपतचं युद्ध पाहिलं तेच. डॅश डॅश भारतीय आरमाराचे जनक म्हणून ओळखले जातात तर छत्रपती शिवाजी महाराज. अफगाणिस्तानातून आलेले पठाण हिमालयाच्या पायथ्याशी डॅश डॅश स्थायिक झाले होते तर अयोध्येजवळ. छत्रपती संभाजी महाराजांनी डॅश डॅश हा संस्कृत ग्रंथ लिहिला. कोणी? छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला. पुढे बघा, समाजात चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न डॅश डॅश केले तर महाराष्ट्रातील संतांनी. डॅश डॅश याने वीरमरण पत्करून शिवरायांना विशाळगडावर सुखरूप पोहोचू दिले तर बाजीप्रभू देशपांडे यांनी वीरमरण पत्करून शिवरायांना विशाळगडावर सुखरूप पोहोचू दिले. शिवरायांनी औरंगजेबाची आर्थिक राजधानी मानली गेलेल्या डॅश डॅश या संपन्न शहरावर हल्ला करून मोठ्या प्रमाणात लूट केली तर सुरत. महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग याच्याबरोबर डॅश डॅश तह केला तर पुरंदरचा. महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग याच्याबरोबर पुरंदरचा तह केला. डॅश डॅश येथे औरंगजेबाने महाराजांना नजरकैदेत ठेवले तर आग्रा येथे औरंगजेबाने महाराजांना नजरकैदेत ठेवले. डॅश डॅश राज्याभिषेकानंतर महाराजांनी डॅश डॅश मोहीम राबवली तर कर्नाटक मोहीम राबवली. राज्याभिषेकानंतर महाराजांनी कर्नाटक मोहीम राबवली. डॅश डॅश याने अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शाह अब्दाली याला भारतात येण्यास निमंत्रित केले तर नजीब खान याने अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शाह अब्दाली याला भारतात येण्यास निमंत्रित केले. डॅश डॅश याने अफझल खान वधाविषयी रचलेला पोवाडा प्रसिद्ध आहे तर अज्ञातवास. बघा पुन्हा वाचते. डॅश डॅश याने अफझल खान वधाविषयी रचलेला पोवाडा प्रसिद्ध आहे तर इथे काय येईल? अग्निदास आणि त्यांनाच म्हणता अज्ञानदास. ठीक आहे, अज्ञातवास नाही, अज्ञानदास. हे बघा, द अफझल खान वध पोवाडा विच नरेट्स द किलिंग ऑफ अफझल खान by Shivaji Maharaj was composed by Agnidas, also known as अज्ञान दास. ठीक आहे, पुढे बघा. डॅश डॅश याने सिंहगडच्या लढाईत रचलेला पोवाडा प्रसिद्ध आहे तर तुळशीदास याने सिंहगडच्या लढाईत रचलेला पोवाडा प्रसिद्ध आहे. डॅश डॅश येथील दीपमाळ शहाजीराजे यांनी बांधलेल्या आहेत तर जेजुरी येथील दीपमाळा शहाजीराजे यांनी बांधलेल्या आहेत. नायिका भेद, नखशिख आणि सातसतक हे डॅश डॅश भाषेतील ग्रंथ संभाजी महाराज यांनी लिहिले. तर कोणी लिहिले? संभाजी महाराज यांनी लिहिले. तर काय त्याच्यातलं? ब्रज भाषेतील नायिका भेद, नखशिख आणि सातसतक हे ब्रज भाषेतील ग्रंथ संभाजी महाराज यांनी लिहिले. आणि डॅश डॅश ही पेशव्यांची राजधानी होती तर पुणे ही पेशव्यांची राजधानी होती. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. धन्यवाद.